नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, भरभराटीचा आणि समाधानाचा जावो हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हेही लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा विषय आहे देवपूजा आपण करतो, पण देवपूजा केलेल्या पाण्याचं आपण काय करतो. त्याच्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. अनेकांना माहिती नाही की ते पाणी काय करायचं, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर पहिला नियम म्हणजे आपण सकाळी उठायचं आहे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर तुम्ही फ्रेश असता आणि अशामध्ये जर देवपूजा केली तर खरंच देवालाही आणि आपल्यालाही एकदम मनाला शांती मिळते. तर 12 ते 4 या टायमामध्ये आपल्याला देवांना आंघोळ घालायची नाही आहे. आणि सकाळी तुम्ही 6ला उठता किंवा 7ला उठता, 5ला उठता, या दरम्यान तुम्हाला देवपूजा करायची आहे. तर तुम्ही म्हणसाल ताई आम्ही सकाळी उठल्यानंतर आमचे डबे असतात किंवा घरातली साफसफाई असते आणि तेही बरोबरच आहे. कारण उठल्यानंतर आपल्याला असं वाटतं पूर्ण अंगण स्वच्छ करावं, घर स्वच्छ करावं, त्याच्यानंतरच पूजा करावी. आणि असं केलं तरच आपल्याला पूजा असं केल्यासारखं वाटतं आणि आपल्या मनालाही फ्रेश वाटतं आणि एकदम घरात वातावरण प्रसन्न वाटतं. हेही बरोबर आहे. पण पूजेला नंतर उशीर होतो. ह्या कामामध्ये आपण वेळ घालवतो. कारण साफसफाई, सकाळचे डबे, मुलांचं आवरायचं, ह्याच्यामध्ये आपला वेळ जातो. पण असं न करता तुम्ही कमीत कमी सकाळी 10 पर्यंत तुम्ही पूजा करू शकता. देवपूजा दररोजची 10 पर्यंत तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अजिबात देवपूजा करायची नाही. त्याच्यानंतर देवाला आंघोळ घालू नका. कारण ना ते म्हणजे मानणारच नाही आहे की देवाला असं शास्त्रात सांगितलेलं आहे की उशिरा आंघोळ घालायची नाही. कमीत कमी 12 ते 4 या दरम्यान तर अजिबात आंघोळ घालू नका. मग तुम्ही कसाही करून टाईम काढा. तेवढं साफ करायचा देवाचं पेस जो आहे तेवढा साफ करून तुम्ही देवाला आंघोळ घालू शकता. आता त्याच्यानंतर येतो प्रश्न, तो म्हणजे देवाचं पाणी. देवाला पाणी तुम्ही म्हणसाल आमच्याकडे 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही. तर काय करायचं आहे, तुम्हाला साठवणीचं पाणी घ्यायचं नाही. तुम्ही किंवा दररोज आपला टॅप जो असतो त्याच्यामधनं जे पाणी येतं ते घ्यायचं आहे. तुम्ही जे भरलेले हंडे असतात, पिंप असतात घरामध्ये ठेवलेले, त्याच्यातलं पाणी घ्यायचं नाही. कारण ते आपण दररोज त्याला हात लावतो. काही आपण शिवत असते घरामध्ये, काही अनेक प्रकारचं काही आपण मांसाहार वगैरे करत असतो किंवा आपल्याला काही अडचणी असतात. त्याच्यासाठी ते भरलेलं साठवणीचं पाणी झालं ते घ्यायचं नाही. तुम्ही म्हणताल वरती आमच्याकडे टाकी आहे किंवा खाली आहे, तो ते पाणी आम्हाला दररोज येतं, तर ते पाणी तुम्ही घेऊ शकता. किंवा असं करायचं, जर तुमच्याकडे 2-2, 3-3 दिवस पाणी येतच नाही तर एक हंडा आहे, तो एक हंडा एका बाजूला कोणाचाही हात लागणार नाही असा भरून ठेवायचा आहे आणि ते 2 दिवस पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आणि पाणी आल्यानंतर आणखी तो हंडा भरून स्वच्छ घासून ठेवायचा आहे. ते पाणी देवाला घ्यायचं आहे. देवाला आपण जो जेवणाचं पाणी असते किंवा आपण स्वयंपाक करताना पाणी वापरतो, जेवण करताना वापरतो, पिण्यासाठी वापरतो, ते पाणी देवाला घ्यायचं नाही आहे. त्यासाठी तुम्ही वेगळं पाण्याचा वापर करायचा आहे. ते झालं. त्याच्यानंतर येतो ते म्हणजे देवाला पुसण्यासाठी रुमाल. तुम्ही देवाला रुमाल एक सेपरेट रुमाल करायचा आहे. देवाला पुसण्यासाठी नॅपकिन 2 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा, पण एक असं ठेवायचं आहे. एक धुवून टाकलं तरी दुसरं आपल्याकडे असावं, असं करायचं आहे. कारण स्वच्छ सुगंधी असं असावं, कारण एकदम घाण नसावं. दररोजच्या दररोज देवपूजा झाली की ते धुवून टाकायचं आहे. आपण कसे आपले दररोजचे कपडे धुतो त्याप्रमाणे देवाचंही पुसायचं, आपल्याला टॉवेलासारखं दररोज पुसायचं आहे. आणखी एक दुसरा प्रश्न म्हणजे आपण देवाला आंघोळ घालतो. देवाला आंघोळ घालतो, सगळे देव आपण एकत्र करते. समजा आता बाळकृष्ण असतील, बाप्पा असतील किंवा दुसऱ्या आपल्या देवीच्या मूर्ती असतील, ते आपण एकत्रच करतो आणि त्याच्यावरती पाणी ओततो. सगळ्या देवाला एकत्र ठेवून मग आंघोळ घालतो. आपल्याला असं करायचं नाही. त्याच्यानंतर येतो प्रश्न, तो म्हणजे आपण घाईमध्ये येतो आणि तसंच बसतो खाली आणि बसूनच देवपूजा करतो. आपल्या बसण्यासाठी आपल्याला आपण काहीच घेत नाही. त्यासाठी तर काय होतं,
ते पूजा जो आपण करत असतो ती आपल्या भूमीला समर्पित होते. त्याच्यासाठी तुम्ही बसायला एक आसन घ्यायचं आहे. आसन म्हणजे तुम्ही दररोज एका बाजूला ठेवायचं आहे. तुमच्या कपड्यामध्ये मिक्स नाही करायचं आहे, कारण आपल्याकडे अनेक प्रकारचे शिवत असते. कोण आपल्या घरामध्ये येत असतं, कोणाला काही मासिक धर्म असतो, काही अडचणी असतात, देवाला आपल्या चालत नाही. त्यासाठी तुम्ही वेगळा जागा करायची आहे. आपल्या कपड्यांमध्ये ते मिक्स झालं नाही पाहिजे असं ठेवायचं आहे आणि आठवणीनं ते आसन घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच बसून देवपूजा करायची आहे. पहिलं तुम्ही देवपूजा सुरुवात करताना तुम्ही पहिलं दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरच तुम्ही देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या स्वतःला अष्टगंध लावायचा आहे आणि नंतर देवपूजा चालू करायची आहे. आणि देवपूजा करताना तुम्ही एक ताट घ्यायचं आहे. एका ताटामध्ये वाटी घ्यायची आहे. एका वाटीमध्ये तुम्ही एक एक देव घेऊन एका देवाला तुम्ही आंघोळ घालून पुसून बाजूला ठेवू शकता. तुम्ही एकत्र देव ठेवू नका, किंवा तुम्ही वाटी सरळ नाही ठेवली तर पालती वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला देवाला बसवायचं आहे आणि एक छोटं काहीतरी भांडं घेऊन तुम्ही किंवा चमचा घेऊन देवाला तुम्ही आंघोळ घालायची आहे. आणि रुमाल घ्यायचा आहे. रुमालाने एका बाजूने समोरची बाजू देवाची पुसायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पाठीमागची बाजू पुसायची आहे. असं करून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुळशीची पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे, मनोभावे करायचे आहे. आणि ते झाल्यानंतर आता प्रश्न येतो तो म्हणजे तुम्ही त्या पाण्याचं काय करायचं. आज त्याच्यासाठीच आपला हा व्हिडिओ असणार आहे. तर त्या पाण्याचं तुम्ही काय करता, तुळशीमध्ये ओतून देता. तर असं करायचं नाही. तुळशी हे एक पण देवत आहे किंवा देव आहे. तुळशीलाही ते पाणी ओतायचं नाही. किंवा तुमच्याकडे घरामध्ये देवाच्या रिलेटेड काही झाडं असतील, किंवा समजा आता ब्रह्मकमळ बहुतेक प्रत्येकाच्या घरी आता बघायला भेटतं, तर ब्रह्मकमळ असेल, तुळस असेल तर ते पाणी तुम्ही घालायचं नाही. तुमच्याकडे अनेक प्रकारची फुलांची झाडं असतील किंवा दुसरे कुठले झाडं असतील, त्या झाडांना तुम्ही हे पाणी आवर्जून घाला. पण तुळशीला किंवा ब्रह्मकमळ असेल अशा झाडांना पाणी देवाचं घालायचं नाही. आणि काही जण तर काही करतात, आमच्याकडे झाडच नाही कुठं फेकणार, मग काय बेसिनमध्ये फेकून देतात, बाथरूममध्ये फेकून देतात. तर हे पवित्र राहणार नाही. हे खूप पवित्र पाणी आहे. आणि आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही हे पाणी ना दररोज तीर्थ म्हणून जरी पिलं ना तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा आजारी नसेल पण तरी पण तुम्ही हे तीर्थ म्हणून पिऊ शकता. पण असं अजिबात करू नका. तुम्ही बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये हे पाणी अजिबात टाकू नका. या पाण्याचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आणि हे पाणी आपल्याला खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतं. देवाचं आंघोळीचं पाणी, त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे देवपूजा करायची आहे. तर कधीही घराला तुमच्या वास्तुदोष लागणार नाही.